स्वागत में यहाँ पर फैंस जो है बड़ी संख्या में इकट्ठा हो चुके हैं। आप तस्वीरें देखिए तो फूलों से स्वागत किया जा रहा है, नाच गाना जो है यहाँ पर स्वागत किया जा रहा है। थेट दृश्य आहेत आता दिल्लीमधून भारताची ऑलिम्पिक विजेती मनू भाकर आणि तिचे प्रशिक्षक सध्या भारतामध्ये दाखल झालेले आहे आणि त्यांचं जोरदार स्वागत या ठिकाणी केलं जात आहे। मनू भाकरचं भारतामध्ये आगमन झालेलं आहे आणि ढोल ताशांच्या गजरामध्ये लोकांकडून तिचं स्वागत करण्यात आलेलं आहे। मनू भाकरचं हे जंगी स्वागत आपण बघतोय। पॅरिस ऑलिम्पिकमधील डबल मेडलिस्ट नेमबाज मनू भाकर मायदेशी परतलेली आहे। दिल्ली विमानतळावरती नेमबाज मनू भाकरचं जल्लोषामध्ये स्वागत करण्यात आलेलं आहे। आणि आपण बघतोय मनू भाकर सोबत जसपाल राणा जे मनू भाकरचे प्रशिक्षक आहेत त्यांचंही जोरदार स्वागत करण्यात आलेलं आहे। 10 मीटर एअर पिस्टल इव्हेंट एकेरी आणि मिश्र दुहेरीमध्ये मनू भाकरनं कांस्य पदकाची कमाई केलेली आहे। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 2 कांस्य पदक पटकावत मनू भाकरनं नवा इतिहास घडवलेला आहे। खरं तर पदकांची हॅट्रिक करणार होती मनू भाकर, परंतु ती 4थ्या क्रमांकावरती राहिली। परंतु एक मोठी कामगिरी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये करून मनू भाकर आता दिल्ली विमानतळावरती दाखल झालेली आहे आणि आपण बघतोय ढोल ताशांचा आवाज आपल्याला येतोय। अनेक लोक तिच्या स्वागतासाठी दिल्ली विमानतळावरती सध्या आपल्याला दिसून येत आहे। गेल्या अनेक वर्षांची मेहनत पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आपल्याला दिसून आली आणि मनू भाकरनं एक नाही तर 2 कांस्य पदकं घेऊन एक नवा इतिहास या ऑलिम्पिकमध्ये रचलेला आहे। विजय साळवे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। विजय, आपण ज्या पद्धतीने बघतोय एक अभूतपूर्व असं स्वागत मनू भाकरचं करण्यात आलं आणि विशेष म्हणजे तिचे प्रशिक्षक त्यांचं सुद्धा स्वागत करण्यात आलंय। स्वाभाविकच आहे, कारण भारताला पदकांची जोडी किंवा मल्टिपल मेडल्स मिळवून देणारी पहिली खेळाडू एकाच ऑलिम्पिक मधनं परत येणारी कोण असेल तर ती मनू भाकर आहे। ऑलिम्पिकच्या इतिहासात नेमबाज म्हणून पहिलं पदक मिळवणारी पहिली महिला कोण आहे भारतीय महिला तर ती मनू भाकर आहे। असं मोठी मोठी कामगिरी तिच्या नावावर आहे आणि ते सगळं तू आता सांगितलंस। म्हणजे एअर पिस्टलमध्ये तिथं वैयक्तिक कांस्य आणि एअर पिस्टलमध्ये मिश्र दुहेरीमध्ये सरबजोत सिंग बरोबर देखील कांस्य पदक आहे तिचं। 25 मीटर पिस्टलमध्ये तिचं कांस्य पदक मिळवण्याची जी कामगिरी होती ती थोडक्यात हुकली। त्यामुळे मनू एकाच ऑलिम्पिकमध्ये पदकांची हॅट्रिक करणारी पहिली भारतीय असा एक अनोखा विक्रम देखील तिच्या नावावर झाला असता। त्यामुळे मनूने या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये जे काही करून दाखवलं त्यामुळे ते कमालच आहे। त्यामुळे साहजिकच आहे दिल्ली विमानतळावर तिचं एवढ्या मोठ्या प्रमाणावर स्वागत होणं आणि स्वतः मनू देखील भारावून गेली। ती स्वतःच्या मोबाईलमध्ये देखील हे सगळी दृश्य टिपताना आपल्याला दिसते। आणि जसपाल राणा याचं महत्व एवढ्यासाठीच आहे कारण टोकियो ऑलिम्पिकमध्ये दोघांमध्ये वाद झाला होता। जसपाल आणि मनू भाकर हे एकमेकांपासून दूर झाले होते। मनू भाकरला पुढे तिची चूक कळली, ती पुन्हा जसपालकडे गेली गेल्या वर्षी आणि मग जसपालच्या तालमीत तिनं ही जी कमाल करून दाखवली। त्यामुळे जसपाल राणाचं देखील स्वागत होणं स्वाभाविक आहे। हा जसपाल राणा एका जमान्यात भारतीय नेमबाजीचा पोस्टर बॉय होता आणि तो पोस्टर बॉय आज प्रशिक्षक म्हणून देखील किती मोठा यशस्वी झालाय हे भारतासाठी खूप महत्वाचं आहे। एक जमाना होता अमोल की भारताला परदेशातून प्रशिक्षक आयात करावे लागत होते, पण आज कमाल अशी आहे मनू भाकर जी भारतीय नेमबाज आहे, जी पदकांची जोडी कमावते, तिचा प्रशिक्षक कोण आहे तर तो भारतीय आहे आणि त्याचं नाव आहे जसपाल राणा। स्वप्नील कुसाळे ज्यानं आपल्याला रायफलमध्ये 50 मीटर रायफलमध्ये कांस्य पदक मिळवून दिलंय, त्याची प्रशिक्षक कोण आहे भारतीय आहे, त्याची प्रशिक्षक कोण आहे महाराष्ट्रीयन आहे आणि तिचं नाव आहे दीपाली देशपांडे। त्यामुळे खऱ्या अर्थानं भारतीय नेमबाजांचं हे यश वेगळ्या अर्थानं मोठं आहे आणि म्हणूनच त्यांचं स्वागत होणं हे खूप महत्वाचं आहे प्रशिक्षकास समवेत। अमोल निश्चित
विजय, खूप खूप धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल आणि या विश्लेषणाबद्दल. तर मनू भाकरचं दिल्ली विमानतळावरती हे जंगी स्वागत आपण बघतोय. लोकांनी तिला अक्षरशः उचलून घेतलेला आहे. एक मोठी कामगिरी मनू भाकरनं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये केलेली आहे. एक नाही तर 2 पदकं ती घेऊन आलेली आहे.